नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, बायको गेली आहे माहेरी, म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी ती माहेरी गेली आणि रविवारी परत ती संध्याकाळपर्यंत येणार आहे. म्हणजे आधी आपल्याला वाटतं ते परेश रावल होते ना आवारा पागल दिवानामध्ये, त्रस्त असे झालेले नवरदेव की ते सुप्रिया पेडगावकर आणि त्यांच्या सुनेला कंटाळलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की चला आता आपण रिहा होणार आहे. तसंच मला काहीतरी शुक्रवारी वाटलं होतं की चलो हम छूट गए, हम आजाद हो गए, हम आजाद हो गए. पण जेव्हा आपल्याला कळतं की बाबा परत रविवारी हे परत येणार आहे, म्हणजे 2 दिवसाचाच काय तो आपल्याला आनंद मिळणार आहे, त्यानंतर ते परेश रावल साहेबांचं एक वाक्य मला आठवलं, अरे ये तो जमानत पे छोड रही है. तो तसंच मला काहीतरी आलं. पण म्हटलं तर 2 दिवस का होईना, चला आपण एन्जॉय करूया. आणि मग मी आईकडे मॅगी मागितली आणि जेव्हा मी आईकडे मॅगी मागितली त्यानंतर आई बोलली की चला आपण काहीतरी आज फक्त जेवूया नको, आज संध्याकाळचा बेत, शनिवारचा बेत आपण मॅगीवरनच साजरा करूया. सो मी म्हटलं की नाही बाबा, हा मॅगी मी करणार. म्हणजे हा ब्लॉग जर प्रज्ञानी बघितला तर ती मला हट्ट करणारच आहे की बाबा माझ्यासाठी काहीतरी बनवून मला खायला घाल. कारण मी आधी 7-8 वर्ष आधी कुकिंग घेतलं होतं हाती आणि त्यानंतर डायरेक्ट आज करतोय, ते पण मॅगी करतोय. पण म्हटलं जरा मॅगी मध्ये बघूया काय आपल्याला तडका बिडका लावता येतोय का ते. सो आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जरा वेगळ्या प्रकारची मॅगी कशी बनवतोय. आता आमचं किचन अगदीच रोड साईडला असल्यामुळे जरा तुम्हाला ट्रॅफिकचा आवाज येईल, त्याच्या आता मी काही नाही करू शकत बुवा. जसं आपल्या संसारात काही चालत नाही तसं ट्रॅफिकच्या बाबतीत आपलं पण काही चालत नाही. सो आता मी तुम्हाला सांगतोय की मॅगीचं आईनी हे उलट आहे का सरळ, हा. सो मॅगीचे 6 पॅकचा एक अख्खा मोठा पॅकेट आईनी मागवला होता. पण आपण जस्ट बिकॉज आपण जेवणार नाही आहोत सो आपण 4चं बनवूया, बघूया ते किती जात आहे किती नाही जात आहे ते नंतर बघू. आणि त्याचबरोबर जेव्हा मी असं फर्स्ट टाइम ठरवलं की आपण एक ब्लॉग करायचा आहे, कुकिंग ब्लॉग, तो मी ठरवलं होतं की हा प्रोफाईल देऊया की हा प्रोफाईल देऊया. पण मी नंतर ठरवलं की हा प्रोफाईल देऊया. का माहितीये, डिम्पल बघा डिम्पल. हे प्रज्ञाला नक्कीच कळेल काय मी बोलतोय ते. सो आता मी तुम्हाला सांगणार आहे की या मॅगीच्या 4 पॅकेट्स बरोबर तो मसाला तुम्हाला मिळतोच हे तुम्हाला माहितीच आहे. सो त्याच्याबरोबर आपण काय काय मिक्स करणार आहोत. तर आधी आपण घेतलेले आहेत हे मटार. आता मगाशी जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्यात तुम्हाला कळलं असेल की मटार आमच्याकडे फ्रोझन होते, तो ते आम्ही सकाळी बाहेर काढले आणि त्यानंतर मग ते थोडं नॉर्मल टेम्परेचरमध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केला. आता मला ते मटार धुवायचे पण आहेत, ते मी धुईन लवकरच. पण त्याचबरोबर एक 5-6 लसणाच्या पाकळ्या पण घेणार आहोत. पाकळ्याच म्हणतात ना, काय म्हणतात देवजाणे. त्याचबरोबर रेड चिली फ्लेक्स. अंदाजे मी सगळं घेतोय, मला फर्स्ट टाइम माहिती नाही आईला किती ते पॉसिबल होणार आहे, किती ते गिळण्यात ती यशस्वी होणार आहे, पण बघू. मग ऑरिगॅनो फ्लेक्स अंदाजे सगळं घेतलंय मी. हा आहे सोया सॉस. हा पण एक थोडा तिखट सॉसचा प्रकार. हे आपलं नॉर्मल जे तिखट असतं ते. आणि हे आपलं मालवणी तिखट. त्याचबरोबर बघू, जर मला असं वाटलं तर मी टोमॅटो कॅचअप पण घालीन याच्यात, पण मला माहिती नाही काय होणार आहे ते. आणि लसणाचं हे करण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे. इकडे तुम्हाला साईड बाय साईड दिसत सुद्धा असेल काय आहे ते काय नाही. आता फक्त आपण काय काय वापरणार आहोत आणि काय काय नाही एवढंच सांगताना माझ्या एवढा घाम फुटलाय. सो माहिती रे बाबा, या बायका कशा काय एवढ्या स्वयंपाकात मन लावून काम करतात आणि आपल्याला चांगलं चांगलं खाऊ घालतात. सो व्हिडिओच्या सुरुवातीलाच या सर्व स्त्रियांना आपल्या छोटूशा युट्यूबच्या परिवाराकडनं हॅट्स ऑफ. तो चला आता वेळ झाली आहे, हे जरा धुवून काढतो. आईचं असं म्हणणं होतं की आपण जेव्हा हे फ्रीजमध्ये टाकतो किंवा फ्रीझरमध्ये टाकतो तेव्हा त्याला एक असा ओडर येतो. सो ते ओडर बाहेर काढण्यासाठी याला 2-3 वेळा धुवायला हवं. सो त्यासाठी आपण घेणार आहोत ही चाय. नॉर्मली नॉर्थ मध्ये सगळे काय बोलतात त्याला, करवा चौथ असं करतात, पण आपण मटार चौथ असं करणार आहोत. सो चला बघूया. आय होप तुम्हाला दिसत असेल. याच्यात आपण टाकू
सगळे मटार याच्यात टाकलेले आहेत आणि त्याला मस्त वॉश करणार आहे. सो आता तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी की या ठिकाणी मी काय काय करतो आणि या ठिकाणी मी जे काही केलं त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही मला कंप्लेंट करू शकत नाही आणि त्या ठिकाणावरनं तुम्ही हा व्हिडिओ बघून मला सांगू शकत नाही की तुम्ही असं असं करा. या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट विसरू नका की दादानी कितीही सांगितलं त्या ठिकाणी तरी इकडनं या ठिकाणी जे काही आम्हाला अनुभवायला लागतंय, जे काही आम्ही पाणी सोडतोय धरणात, जरा आवाज म्यूट करतो, जे काही आम्ही पाणी सोडतोय या धरणात, तर या ठिकाणी जो काही इश्यू होणार आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला नाही पाहिजे आणि मग त्या ठिकाणी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब लगेच या चॅनलला करून टाका, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल या ठिकाणी. सो परत एकदा मस्त धुवून काढले त्या मटारला, जरा मऊ लागतात मस्त मटार. आणि व्यवस्थित या ठिकाणी या मटारला नीट धुतल्यानंतर आपण त्या ठिकाणी म्हणजे इकडे जर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर आपण या मटारला परत याच्यात टाकतोय या ठिकाणी आणि मग या ठिकाणी टाकल्यानंतर त्या ठिकाणी मी पाण्याबरोबर काय काय केलं होतं ते तुम्ही आता कोणी बोलायचं नाही. दादा म्हणजे तुम्हाला उगीच भंकस करतात असं वाटतं प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी. सो आताच घामाघूम झालं. सो आता आपण हे लसूण जे आहे ते आपण पिसणार आहोत. कालच हाऊसफुल बघून झाल्यामुळे लसूण को पीसो बे, हे आता आपण करतोय. बघूया. कठीण असतं पण बाबा. डिंपल वगैरे डिंपल पण हे मला पहिल्यांदा साक्षात्कार झाला की डिंपल जरुरी नाही की तुम्हाला आधीच आलं पाहिजे. जसं शाहरुख खानचं होतं तसं तुम्हाला माझ्यासारखं वयाच्या 36 किंवा 37व्या वर्षी सुद्धा डिंपल येऊ शकतो. ऍक्च्युली आता जो सिनेमा आला होता कुठला तो फर्स्ट क्लास धाबाडे, त्याच्यात कोण होते ते अमय वाघ आणि सिटीजो, तर ते अगदी त्या सिद्धार्थ चांदेकरांना सांगतात की अरे तू कसला आमचा भाऊ, आम्हाला बघ कसं डिंपल येते डिंपल. आणि मग तो बोलतो की बाबा डिंपल येते चांगली गोष्ट आहे, पण डिंपल म्हणजे काय असं गर्वाने बोलण्यासारखं नाही आहे, डिफॉर्मिटी येते. सो मला हे माहिती नव्हतं की असं सुद्धा असतं. म्हणजे आता मला 40च्या आसपास काय असं डिफॉर्मिटी झालीये की काय समजत नाही बघा असं. सो आता बघा इकडे मॅम शुअर हा व्हिडिओ जर प्रज्ञानी बघितला तर ती आल्या रविवारी मला सांगणार आहे मला पण काहीतरी करून दे खायला. एवढं झालंय का पिसून नीट बघा तुम्ही, थोडा अजून पिसतो जरा. बाय सध्याचे 2 मूवीज आले आहेत, हाऊसफुल असेल किंवा जारण असेल. तुम्ही कुठला सिनेमा बघितलाय आणि तुम्हाला कुठला आवडलाय कुठला नाही आवडलाय हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि समजा मला प्रज्ञाने सांगितलंच की आता मला सुद्धा तू जेवण केलं पाहिजेस माझ्यासाठी सुद्धा, तर माझं तिच्यासाठी एकच म्हणणं असेल की जेव्हा राजकारणातले सध्या 1-2 दिवस एक विषय खूप गाजतो, तो विषय म्हणजे जेव्हा 2 भाऊ एकत्र येतील तेव्हा महाराष्ट्राचं चित्र बदलेल. सो मी तिला सांगू इच्छितो जर हे दोन भाऊ एकत्र आले तरच मी तुझ्यासाठी जेवण बनवेन. ते तर मला अशक्य वाटतंय. नुसतं मीडियामध्ये चर्चा जास्त करतायत, बाकी मला असं काही वाटत नाहीये काय होईल त्यांच्याकडनं. कारण सगळेच खो खो खेळतात, बैठा खो खो, की आम्ही इकडे बोललोय या वृत्तपत्रात किंवा चॅनलवर तर आम्ही खो दिलाय. मग ते बोलतात नाही नाही असं चॅनलमध्ये बोलून काय उपयोग, आम्हाला फोन करा ना. मग ते खो देतात. खो खोच चाललंय जे काय चाललंय ते. खो खोवर आठवलं, खो खो नावाचा सिनेमा मी एक केला होता मध्यंतरी. सो तो सिनेमा तुम्ही बघितला नसेल तर आय थिंक ZEE5 वर तो अवेलेबल आहे वाटतं. सो तो नीट बघा, आवडतो. सो हे आता आय थिंक बस झालं रे, मला पण आता कंटाळा आला. मला कळलं नाही की मी कुक आहे की पोस्टमॅन. ठाप 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 नुसतं चालूच आहे.
सो आता हे मॅगी आपल्याला घ्यायचं आणि ते मॅगी एका भांड्यात आपल्याला बॉईल करायचं. जरा मी फर्स्ट टाइम ब्लॉग करतो त्यामुळे अगदी शब्दशः त्याला काय म्हणतात त्या भांड्याला असं तुम्ही जरा मला कन्सिडर करा, एवढंच काय ते म्हणतो. सो मंडळी, बेसिक काय काय पाहिजे या मॅगीच्या माझ्या रेसिपीसाठी तो मी तुम्हाला सांगितलं आहे. माझा रेसिपी उगाच मी असं काय बोलणार नाही, बट सांगतोय. आणि आता आपण वेळ आलेली आहे हे 6 वाला पॅकेट जे आहे ते फोडायची आणि आता आपण ते कापूया. जरा इकडे चांगल्या अँगलवर तुम्हाला दाखवतो. आता जरी समजा तुम्हाला जमलं नाही तर आपल्या एका राजकीय माणसाचं जे वक्तव्य आहे की मी प्रयत्न भरपूर केला, किंबहुना माझ्या हातात भरपूर काही गोष्टी नव्हत्या, पण तरी मी प्रयत्न केल्यानंतर किंबहुना तर कधी कधी देवाचीच काय काय इच्छा असते, सो त्या हिशोबानेच काय काय गोष्टी घडतात. आता याच्यात मी एक एक क्यूब टाकतोय. क्यूब काय म्हणाल त्याला, एक पॅक मॅगीचा. किंबहुना आता मी दुसरा पॅक घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. हा दुसरा पॅक पण आणि आम्ही तोडणार नाहीये. का तोडणार नाहीये? कारण मग जेव्हा आपण हे तोडत नाही ना, हे बघा इकडे, तेव्हा मग त्याचे असे मोठे नूडल्स होतात. किंबहुना समजा तुम्हाला मोठे नूडल्स नको असतील तर मग तुम्ही तोडा. आता हे 3च आले याच्यात, मे बी खाली असतील. किंबहुना जरा मला बघायला पाहिजे होतं. हा अजून आहे 3 इकडे. सो हे 6 मसाल्याचे पॅकेट्स इकडे आपल्याला आलेले आहेत आणि ते पॅकेट्स येऊन सुद्धा किंबहुना अजून एक आपण एक पॅकेट घेतोय. पॅकेट म्हणजे पॅक, तो पण आपण टाकतोय. आणि आता 4 पॅक का बोलतोय पॅक इकडे आपण टाकलेले आहेत आणि ते आपण अजिबात तोडणार नाही आहोत काही. तसे आपण याच्यात ठेवलेले आहेत. आणि जे आपल्याला सांगण्यात येतं या मॅगीच्या बॅक कव्हरवर की एका या मॅगीच्या बॅगसाठी, मला आठवते आम्ही लहान होतो त्या हे खूप मोठे यायचे, आता खूप चिंदिगिरी केली. किंबहुना तरी पण आम्ही हेच खातोय म्हणजे आमच्यातच काहीतरी घडलंय. सो आता 4 साठी आपण 4 कप पाणी घेणार आहोत आणि ते माठातनं मी घेतो. सो आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी घेतलेले आहेत 1 कप. म्हणजे अलीकडे एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, स्वर्गातला नरक. तसं आईला वाटू नये मॅगी खाल्ल्यानंतर. स्वर्गातली मॅगी किंवा नरकातली मॅगी हेच अपेक्षा आहे आता. आणि बाकी ओव्हरऑल सध्या जे काही चाललंय 1-2 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल, त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता. जर तुम्ही अजूनही ट्यून्ड असाल तर. किती झाले? 3 झाले ना? हा 3 झाले. आपल्याला काय फरक पडतोय, बिलसले तरी आपल्यालाच करायचंय. आई जे काय भोगतणार आहे ते भोगतणार आहे. सो हे बघा, 4 पाण्याचे कप आणि 4 मॅगीचे पॅक्स आपण घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर जे आपण मटार काढलेले होते, कारण ते फ्रोझन मटार आहेत, सो ते आपण याच्यात टाकणार आहोत म्हणजे सगळं एकत्र बॉईल होईल. जर समजा माझं किंवा आईचं काय फरक झालं हे मॅगी खाल्ल्यानंतर, तर मग तुम्ही लगेचच हा व्हिडिओ बघून अँब्युलन्सला कॉल करा. चला आता गॅस पेटवतो. कुठे गेला गॅस? अरे लायटर कुठे गेला? हा मिळाला. आता मध्यंतरी आई आली होती. आईचं असं म्हणणं होतं की आधी पाणी उकळायला पाहिजे होतं. आता मी ते नाही उकळलं. आता मला माहिती नाही काय होणार आहे ते, बघूया. सो हे ठेवलेलं आहे आपण इकडे. प्रज्ञाचं असं म्हणणं असतं की धीमी आच पे, एकदम लो फ्लेमवर तुम्ही सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तुम्हाला दाखवतो इकडनं. पण आता आईचं जरी म्हणणं असेल की बाबा आधी बॉईल करायला पाहिजे किंवा नंतर बॉईल करायला पाहिजे, तरी मॅगीला एवढं तुम्ही आय थिंक काय म्हणतात त्याला शेफ असण्याचं गरजेचं नाहीये. जे काय होईल ते भगवान भरोसेच असतं मॅगीचं. सो बघूया जमतंय की नाही आपल्याला. हा चमचा मिळालेला आहे. हे जरा मटार फक्त उकळत ठेवतो. बघा तुम्ही पण
हा, जसं आजकाल महाराष्ट्राचं माहिती नाही की कोण कोणाच्या बाजूने आहे, कोण कोणाच्या विरोधात आहे, तसंच मला पण कळत नाही की पाणी आधी उकळायला पाहिजे होतं की नंतर उकळायला पाहिजे होतं. देवा, मला असं वाटतंय का कोण जाणे, पण प्रज्ञा बोलेल की बरं झालं मी माहेरी गेली. आणि आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आता इकडे आपण छोटूसं तेल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. इकडे मगाशी आपण जो काही थप्पा मारला होता पोस्टमॅन म्हणून लसणाचा, तो तुम्ही बघू शकताय. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय. तो हे जेव्हा नीट बॉईल होईल ना, तेव्हा मी जरा तेल गरम करीन आणि तेल गरम झाल्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये, कुठे गेला तो बाउल, या मोठ्या बाउलमध्ये या सगळ्या गोष्टी मी नीट मिक्स करीन, इन्क्लुडिंग मॅगी मसाला. आता 4 आहेत तर 4 आहेत तर 4 मॅगी मसाला. आणि मग ते तेल हेट करून त्या सगळ्या गोष्टी मिक्स करून त्याच्यात हे मॅगी टाकेल, असा माझा विचार आहे. ही मॅगी खाल्ल्यानंतर आय विश आम्ही दोघंही नीट शाबूत असू आणि आम्ही दोघंही बोलू की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. बापरे, आईने आता सांगितलं तर मी जरा कॉन्शियस झालो की बाबा हे आपण करतोय ते बरोबर करतोय की चुकीचं करतोय. असो, संध्याकाळची वेळ आहे, शुभम करोती म्हणायची वेळ आहे, तो शुभम करोती म्हणीन आणि सांगेन की बाबा माझ्याकडनं जे व्हायचं होतं ते झालंय, आता सांभाळून घे. सो आता इकडचा आपण एक फुटेज तुम्हाला दाखवूया. काय ओव्हरऑल मी पसारा करून ठेवलाय तो. पण एका मॅगीसाठी जर मी एवढा घामाघूम होतोय तर विचार करा की आपल्या भगिनी जेव्हा चिकन किंवा मटण या सगळ्या गोष्टी करत असतात, किंवा व्हेज जरी असेल तरी, व्हेज जरी शाकाहारी जरी करत असतील तर त्यांना केवढा त्रास होत असेल. बापरे, फास्ट फॉरवर्ड करेन मी जरा. आणि मला अजून समजत नाही, जरा मी चव घेतल्यानंतर तुम्हाला सांगेन की टोमॅटो कॅचअप मी टाकणार आहे की नाही ते. नाराची टाक, कॅमेरा पडला त्यासाठी माफी. आणि या सगळ्या अनप्रोफेशनल गोष्टीसाठी क्षमा असावी, कारण पहिल्यांदाच मी असं काही व्हिडिओ बनवतोय आणि रादर पहिल्यांदाच प्रज्ञाच्या अपरोक्ष मी असं काही कुकिंग करतोय. सो आता बॉईल व्हायला जरा सुरू झालेला आहे. परत एकदा मस्ती करतो जरा आणि तुम्हाला दाखवतो. मला आठवतंय की 7-8 वर्ष आधी मी जरा कुकिंग मध्यंतरी हातात घेतलं होतं आणि तेव्हा मी असं चिकन बिकन व्यवस्थित परत पडलं रे काय चाललंय. सो मी तेव्हा असं चिकन बिकन व्यवस्थित बनवायचो. त्यानंतर परत एकदा गॅप झाली आणि घामिकडे टाकल्या बरं का. सो आता व्यवस्थित हे बॉईल तर होत आहे. आता मी विचार करत आहे की हे तेल कधी गरम करायला ठेवू. आय थिंक जरा त्याला मऊ मऊ होऊ दे. आणि जर हे नीट झालं तर डिंपल बघताय ना, हा, जर हे नीट झालं तर मी प्रज्ञाला प्रॉमिस करतो की तुझ्यासाठी वारंवार चिकन असो मटण, आता ती खात नाही बट चिकन किंवा मासे मी तुझ्यासाठी करीन. ऐकतेस ना प्रज्ञा. आणि आता हे पण ऐक, आय एम जोकिंग. कारण कालच आम्ही हाऊसफुल बघितलं आणि हाऊसफुल बघितल्यानंतर हमारे अंदर का जानवर जाग चुका है. तुम्ही बघितलं की नाही हाऊसफुल? आणि जर बघितलं असेल तर जारण आणि हाऊसफुल या 2 सिनेमांपैकी कुठला सिनेमा तुम्हाला आवडला आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जारण पण चांगला होता सिनेमा, असं काही वाईट नव्हता बाय द वे. अरे बाबा, आता मस्त असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. दिसतंय का?
प्रत्येकाच्या फोनचं कसं बदलतं. आता माझा जर फोन असेल ना तर मला असं बघायला सुद्धा लागत नाही, बट आता आईचा फोन मी तो स्टँडवर लावलाय, तर मला जरा बघायला लागतं की तिचा फोनचा अँगल कसा आहे किंवा काय. बरं, आईचं पण म्हणणं होतं की जरा हे बॉईल झाल्यानंतर व्यवस्थित असं सॉफ्ट झाल्यानंतर त्याला परत एकदा या चाळणीतनं म्हणजे जे पाणी आहे वरचं ते थोडं हे कर आणि बघूया. गॉड नोज देव. आता लवकरच वारी सुरू होणार आहे. जर हे नीट झालं नाही तर वारीला जाण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही आहे. तुम्हारी अदाओ पे मैं बारी बारी असंच मला म्हणायला लागेल. बट मला हे माहिती नाही, मी तुम्हाला विचारतोय की मटार असे किती वेळ बॉईल करायला लागतात, सांगा मला जरा. असं बस झालं. आता ठेवतो इकडे साईडला, इकडे बघू शकता. आणि आय थिंक आता तेल कळायला काही हरकत नाहीये नाही का. आपल्याला अगदी तेल बॉईल नाही करायचं, आपल्याला फक्त ते जरा गरम करायचंय. मध्येच आई आली आणि तिने सांगितलं की बाबा हे सगळं खाली चिकटेल, तो जरा ढवळ द्याला, असं करू नकोस. ओके करतो बाबा. जरा याला आपण ढवळलं. मला कळत नाही तिला फ्रेम मध्ये पण सजेशन द्यायचे आहेत, पण फ्रेम मध्ये यायचं नाही, तर मग ये ना फ्रेम मध्ये आणि कर. असो, आता मी जरा तेल हे करतो, बॉईल नाही करत, गरम करतो. हे बघा, अगदी थोडूस आपण तेल घेतलेलं आहे. दिसतंय का इकडनं? माझं तेल निघालंय एवढं, चेहरा एवढं ऑइली झालंय की हे तेल कशाला एक्स्ट्रा घेतलं मला काय कळतच नाही. लग्नाच्या आधी या गोष्टी केल्या असत्या की मुलाला काय काय येतं काहीतरी उपयोग तरी झाला असता त्याचा. आणि हे बघा, मी जसं म्हटलं तसं तुम्हाला नूडल्स असे नूडल्स असे मोठमोठे हवे असतील तर मग त्याला तोडू नका, हे यासाठी मी सांगत होतो. आणि आय थिंक आता हे 2 मिनिटात होऊन जाईल, असं काही फार गरज नाही आहे बॉईल करायची. हे जरा साईडलाच काढतो, नाही तर परत चटका बसेल मला. आणि तोपर्यंत पटापट आता या सगळ्या गोष्टी या बाउलमध्ये मिक्स करतो. हे जरा ऍडजस्ट करतो. ओके, हे रेड चिली फ्लेक्स, मालवणी मसाला, सोया सॉस, तिखट आपलं नेहमीच. आणि आम्हाला जरा स्पायसी गोष्टी आवडतात. आय थिंक हे बंद करायला पाहिजे मी, तो हे जरा बंद करतो. आणि ते पाणी पण आता सुकलंय. ऑरिगॅनो फ्लेक्स, बाबांच्या मोरूची मावशी मधलं एक वाक्य होतं, नको रे बाबा तो बायकाचा जन्म. तसं आता हे कुकिंग करताना माझं काहीतरी झालंय. सोया सॉस थोडा उरला होता तो पण टाकतो. आणि यात लसूण कुठे गेलं, इकडे हे पण तापलेलं आहे व्यवस्थित, तुम्हाला दाखवताना. सो हे अगदीच करपायच्या आधी बंद करतो. दिसतंय का नीट? आणि आता लसूण टाकतो याच्यात. जर आता अँगल घडलाय, कारण आता माझी पण गडबड झाली, पटापट सगळं गरम गरम झालंय, त्यामुळे म्हटलं आपण उरकून घेऊया, हे त्याचं टाइमपास नको करूया.
तेल सुकलं की काय? भंकस भंकस मध्ये मस्त आपला जेवणाचा बेत होतोय असं मला एकंदरीत वाटतंय आता तरी. आणि आता आपण तेल हे घेणार आहोत. हा, मॅगी मसाला पण टाकायचा आहे. तेवढाच व्हॉइस ओव्हर आला की मॅगी मसाला टाकायचा आहे. सो मॅगी मसाला घेऊ. हात जरा धुतो, एक मिनिट. एक मॅगीसाठी एवढं मगजमारी. सो आता आपण 4 मॅगीचे पॅक घेतले होते, तो 4 मसाले त्याच्यात टाकायला पाहिजे. झालं एक. हे स्ट्रीट फूड मधले सही असतात ना, एकदम ठाप 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 काढतात. आपल्याला असं जरा एक कण वेस्ट गेला तरी असं अंगावर येतं, कारण पैसे भरले ना आपण शेवटी. तुझ्या आहे 2 झाले. तेवढ्यात मी जरा चव घेऊन बघितली मसाल्याची, चांगलं वाटतंय. हे ओव्हरऑल आता 2 कॅमेरा मी वापरतोय, पण ते एडिट करताना नाकीनं येणार आहेत माझे, कारण दोन्ही याचं सिंक बसणं आणि सगळं कठीण होणार आहे. आणि हा सगळ्यात शेवटचा. हात धुतोय बाबा, सॅनिटायझर काय म्हणतात त्याला, स्वच्छता महत्वाची. सो आता हे आपलं रेडी आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे याच्यात जे आपण मॅगी बॉईल केलं होतं ते. आता जरा याचा कॅमेराचा अँगल बदलतो आणि तुम्हाला नीट मी बघू शकेन असं शूट करून दाखवतो. सो आता हे आपण जे काही 4 पॅक्स मॅगीचे बॉईल केले होते, त्याबरोबर मटारचे बॉईल केलं होतं, ते आता आपण डायरेक्ट याच्यात टाकणार आहोत. वा, मस्त स्टीम घेतोय असं वाटतंय मला. जरा चिकटलं, भांडी घासताना आईचं शिवाच घालणार माझ्या नावाने. आणि तुम्ही सुद्धा कमेंट करण्यासाठी जरा समजून घ्या की बाबा फर्स्ट टाइम करतोय असं काहीतरी आईसाठी, असं होतं कधी. सो आता जे आपण मिक्सर टाकलं याच्यात मॅगीचं, ते नीट मिक्स करायचं आहे. आणि याला जरा एफर्ट्स लागतील बहुतेक. मला असं का वाटतंय की काय गणलंय की काय, दम बिर्याणी मधलं दम खालीच राहिलं बहुतेक. आता जरा रंग दिसतोय, थांबा जरा. आणि जर समजा ही मॅगी आईला आवडली नाही तर आई बोलेल उठाले रे बाबा उठाले, मेरे को नहीं रे इस मॅगी बनाने वाले को उठाले. फक्त मला असं वाटतंय जरा काहीतरी तेल किंवा काहीतरी टाकायला पाहिजे, जरा असं सुक सुक झालंय. मसाला तरी चांगला आहे, तर काहीतरी जरा नात्यांमध्ये ओलावा असावा लागतो, तसंच काहीतरी ओलावा मिसिंग आहे बहुतेक. आई. सो एकंदरीत या अनुभवावरनं मी एकच सांगू शकतो की बाबा बाकी सगळं माझं बरोबर झालं होतं, फक्त आय थिंक मी जरा ते बॉईल जास्त केलं मॅगी. तुझाच काहीतरी लागला असणार शाप. दामोदर पंत 6 वाजल्यानंतरच मी मॅगी बनवली आणि ते आले बहुतेक. सो आता बघूया, आता आम्ही ते त्याची रिकव्हरी कशी करू, तर जरा सॉस आणि सगळं टाकून
ते जे सुकलेलं मॅगी आहे ते जरा ओलावा त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करू. बट मी सिरियसली सांगतोय, जसं मी याच्याबद्दल क्रिटिसाइज केलं की बाबा सुकलंय ते जास्त, तसंच मी सांगतो की चव उत्तम झाली आहे. फक्त माझ्यासारखं मी व्हिडिओ बनवण्याच्या नादात जरा स्लो केल्या असतील गोष्टी. तसं तुम्ही करू नका. जर तुम्हाला ही रेसिपी फॉलो करायची असेल तर पटापट या सगळ्या गोष्टी करा. मग तुमची ही रेसिपी एकदम उत्तम होईल, ही माझी गॅरंटी. बघतेस ना, तुझंच लागलंय हाय.